नमस्कार, मी प्रियांका. बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर. श्रीमती सुनेत्रा पवार यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदीही बिनविरोध निवड. भरधाव वेगानं निघालेली ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली कोल्हापुरातील तोरसकर चौकात उलटली. पहाटे झालेल्या अपघातामुळे मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. ई वॉर्डाच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीबाबत महायुतीच्या झाल्या मॅरेथॉन बैठका. नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून रविवारी नावांवर शिक्कामोर्तब होणार. कोल्हापुरातील शाहूपुरी आणि राजारामपुरीला जोडणाऱ्या परीख पुलाचा रस्ता अखेर 3 महिन्यानंतर झाला वाहतुकीसाठी खुला. कॉन्क्रीटचा नवीन रस्ता पाहून नागरिक सुखावले. आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या उत्तरायण किरणोत्सवामध्ये ढगाळ वातावरणाचा अडथळा कायम. अंधुक सूर्यकिरणांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होण्यात अडचणी.